कुंजीरवाडी तालुका हवेली येथे खळबळजनक खंडणी आणि अपहरणाचा प्रकार उघडकीस आला आहे। डॉक्टरचे अपहरण करून जीवे मारण्याची धमकी देत तब्बल 19 लाख रुपयांची खंडणी उकळल्याची घटना दिनांक 10 ते 12 जानेवारी दरम्यान प्रयागधाम फाट्याच्या पुढील इनामदार वस्ती परिसरात घडली आहे। या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात 5 अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी डॉक्टरांचे पुणे सोलापूर महामार्गालगत कुंजीरवाडी गावात रुग्णालय आहे। शनिवारी रात्री 10:15 ते 10:30 वाजेच्या सुमारास डॉक्टर त्यांच्या कारमधून निघाले होते। त्यांच्यासोबत चालक आणि रुग्णालयातील एक मदतनीस उपस्थित होता। कोरेगाव मूळ ग्रामपंचायत हद्दीतील इनामदार वस्ती परिसरात पोहोचताच पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या 5 अनोळखी इसमांनी त्यांची गाडी अडवली। आरोपींनी तिघांचे अपहरण करून शस्त्राचा धाक दाखवत मारहाण केली। यावेळी एका आरोपीने फिर्यादी डॉक्टरांच्या उजव्या हाताच्या दंडाला चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे। आरोपींनी डॉक्टर, त्यांचे सहकारी आणि कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत 20 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली। अखेर 19 लाख रुपये रोख स्वीकारून तिघांना ताब्यात ठेवण्यात आले। हा प्रकार सोमवारी 12 जानेवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत सुरू होता। यानंतर फिर्यादी डॉक्टरांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रार दिली। तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे। या घटनेची गंभीर दखल घेत दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, पोलीस निरीक्षक सचिन बांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पाचगिरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक सिद्ध पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे। सध्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक कार्यरत असून पुढील तपास सुरू आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, पुणे।